कशा आहात मित्रांनो? तर आता आम्ही आलो आहे सिद्धेश्वर मंदिराकडं आणि माझे बंधून ते आता इथं खाली उतरतात आणि इथं एक मंदिर आहे, आता ते बघायला चालू आहे खाली. तर मित्रांनो इथं बघू शकता, इथं खाली पायऱ्यांनीच खाली उतरत यावं लागतं आणि माझ्या खाली इथं बघू शकता इथं एक पिंड आहे ठेवलेली आहे आणि खूप मस्त मंदिर आहे इथं. आणि आता मी तुम्हाला दाखवतो हळूहळू एक एक गोष्ट कशी आहे इथं काय आहे. तर इथं बघू शकता हे आहे सिद्धेश्वर मंदिर आणि आता आपण आतमध्ये चाललो आहे आणि इथं खूप पब्लिक आहे. आज मला वाटलं होतं आज पब्लिक कमी असेल, पण खूप जास्त गर्दी आहे आज. हे माझे मित्र शुभम सर. हो, कसं काय वाटतं तुम्हाला? खतरनाक मंदिर आहे आणि एकदम प्राचीन मंदिर आहे. याचा इतिहास जर सांगायचं झालं तर हे मंदिर आहे पांडवकालीन आणि याचा जीर्णोद्धार पेशवेकालीन झालेला आहे. तर मित्रांनो इथं माझ्या मागं चालू आहे प्री वेडिंग शूट. ते भाऊ आपले कॅमेरा घेऊन थांबलेले प्री वेडिंग शूट घेतात. काही माणसं आधी येतात मध्ये येतात, त्यांचं चालू आहे. चला आपण पण देवाच्या पाया पडून घेऊया. आणि मंदिराचा गाभारा बघू शकता, खूप मोठा आहे इथं. तर मित्रांनो इथं तुम्ही माझ्या मागं बघू शकता, इथं आहे चक्रधर स्वामींचं स्थान आणि इथं अक्षरशः चक्रधर स्वामी आले होते आणि इथं थांबले होते. हेच ते स्थान आहे, हेच ते ठिकाण आहे. आणि इथं बघू शकता माझ्या मागं सुंदर असा धबधबा वाहत आहे आणि इथं माझे भाऊ आणि शुभम सर आले ते. हो, कसं काय सांगू शकशाल अजून या तिथलच्या विषयी? आपल्या क्वालिटी असं कसं क्वालिटी त्यावेळेस क्वालिटी घ्यायचा या तुम्ही पण भेट द्या. तर मित्रांनो इथं तुम्ही माझ्या मागं बघू शकता छोटासा हा धबधबा चालू आहे, वॉटरफॉल. आणि इकडं खूप सुंदर आहे. इथं असं वाटतंय की ढग खाली उतारले ते. खूप सुंदर वाटतंय इथं. खूप मस्त वाटतंय इथं आल्यावरती. खरंच असं वाटतं की आपण निसर्गाच्या सानिध्यात आलोय आणि खूप मस्त आहे इथं, खूप मस्त आहे. इथं बघू शकता वॉटरफॉल आहे आणि अजून तुम्हाला खूप सारं दाखवायचं. इथं बघू शकता कसं मस्त दरी टाईप आहे, इथं दरी टाईप झालेलं आहे. आणि इथालच्या विषयी अजून आपण जर कोणी भेटलं तर त्यांना इथालची माहिती पण विचार. तर इथं माझ्या मागं बघू शकता इथं मंदिर आहे आणि त्याच्यात बाजूला इथं कुंड पण आहे. नंदीच्या तोंडातलं पाणी थांबतच नाही कधी. हा का? ते पण तुम्हाला दाखवतं. इथं एक नंदी आहे, त्यांच्या तोंडातून असं म्हणजे कंटिन्यू पाण्याचा फ्लो चालू असतो आणि खूप सुंदर आहे ते. आणि इथं खूप आल्यावरती तर खूप भारी वाटतंय, खूप मस्त आहे इथं. तर मित्रांनो इथं माझ्या मागं आहे सिद्धेश्वर मंदिर आणि इथं खूप जास्त गर्दी आहे. आज दिवाळी असल्यामुळं काल भाऊबीज झाली आणि आज सगळे भावांसोबत आले ते, मला असं वाटतं. आणि इथं बघा मस्तच, खूप मस्त वाटतं इथं. नाही पाणी चांगलं आहे.
बघू शकता माझ्या मागं आहेत नंदी. आणि असं म्हणतात का त्या नंदीच्या तोंडातून म्हणजे कायमस्वरूपी पाणी येतं. तर मित्रांनो इथं माझ्या मागं बघू शकता इथं पोहण्यासाठी बनवलेलं आहे. आणि इथं मस्तपैकी कुंडा टाईप आहे. आणि इथं पोहण्यासाठी खूप मस्त जागा आहे. आणि तिकडं आहे सिद्धेश्वर मंदिर आणि त्याच्याच ऑपोजिटला आहे सरळ इथं पोहण्यासाठी. खूप मस्त आहे इथं. खूप लोक पोहतात आहेत आणि खूप भारी वाटतं इथं. तर मित्रांनो इथून बघू शकता ह्याच पाणी खाली जात आहे. आणि इथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे मस्तपैकी. आता सापणी बघितलं ते इथं. आणि सुंदर असं वातावरण आहे तिकडं. गुरं चरतात आहेत. एकदम इथं भक्तिमय वातावरण आहे. सुंदर वातावरण आहे. आणि आता तर मित्रांनो हा ब्लॉग आपण इथं संपवतोय. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मित्रांनो आता आपण इथं आलो होतो सिद्धेश्वर मंदिराकडं आणि हा ब्लॉग आपण इथं संपवतोय. बाय.